Okay, so good afternoon to all of you. So first of all, we will take the attendance, and then we'll start the remaining part. Roll number one, Yes, sir. roll number two, Present, sir. roll number three, roll number four, Present, sir. roll number five, Present. roll number six, roll number seven, roll number eight, Yes, sir. roll number nine, Yes, sir. roll number 10, 11, 12, Yes, sir. 13, Yes, sir. 14, 15, 16, Yes, sir. 17, 18, 19, 20, 21, Present, sir. 22, 23, 24, 25, 26, 27, Yes, sir. 28, 29, 30, 31, Yes, sir. 32, 33, Yes, sir. 34, 35, 36, 37, Yes, sir. 38, 39, Yes, sir. 40, okay, present, 41, Yes, sir. 42, 43, 44, Yes, sir. 45, 46, 47, Present, sir. 48, 49, 50, Yes, sir. Present, sir. 51, 52, 53, 54, Yes, sir. 55, Yes, sir. 56, 57, 58, Present. 59, 60, 61, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. Yes, sir. Okay, from 71 to 78 upset. Okay, so I think in last lecture we have taken a quiz on the chapter number 5, part first. Okay, so we have completed our part number first in the chapter number 5. So today we will start the
chapter number 5 part second, that is a tooling required for the CNC machines. Okay, so one by one we will see. Before starting the remaining part of this chapter number 5, so I want to discuss about the some registration part. Okay, so yeah sir, Yes, sir. स्क्रीन दिसते का माझी? Yes, sir. ओके. ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, ठीक आहे, राहिला 2020ला, ठीक आहे, ऑलरेडी मी हे शेअर करून खूप दिवस झालं. 27ला याचा वेबिनार आहे, ठीक आहे. तर जे जे रजिस्ट्रेशन करायचे बाकी आहेत त्यांनी एन्श्योर करा की त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत, आणि त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर पोस्ट करायचा, ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट. ज्याचं रजिस्ट्रेशन आहे रोटरी युथ लिडरशिप क्लबचं, आणि ते आहे 27 ऑगस्टला, ठीक आहे. दिस इज फर्स्ट थिंग. देन सेकंड, ओके, सेकंड थिंग अबाउट रेडी इंजिनियर एनरोलमेंट. ओके, जे जे इंटरेस्टेड मुलं आहेत की ज्यांना टाटा टेक्नॉलॉजीच्या अंडर एक रेडी इंजिनियरची एक प्रोग्राम असतो, तो थर्ड इयरला सेमिस्टर 5 अँड सेमिस्टर 6. ओके, या 2 सेमिस्टरसाठी हा DRE चा प्रोग्राम असतो. याच्यामध्ये कटी हा बेसिकली सॉफ्टवेअर यूज केला जातो की त्याच्यामध्ये जे काय त्याचा सिलेबस आहे टाटा टेक्नॉलॉजीचा ह्या रेडी इंजिनियरचा, तो बऱ्यापैकी टोटल इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द कटिया, देन पार्ट डिझाईन, असेंबली, ड्राफ्टिंग, स्केचिंग, and advanced level in that advanced fundamental in second semester, like sheet metal design, okay, complex geometry assembly, then modeling. This type of the syllabus are there. So those who are interested to take the admission or take the enrollment for this Tata Technology DRE program, so I request to all the students, please register for this course, and deadline for the same is 31st August. Okay, जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी ह्याला रजिस्ट्रेशन करा. ह्याचे तुम्हाला बेनिफिट सांगतो. ह्याचे बेनिफिट काय आहेत की ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली बीई पास आउट झाल्यानंतर किंवा बीई ला लास्ट इयरला गेल्यानंतर कंपन्या तुम्हाला रिक्रुटमेंटला सल्ला येतात, ठीक आहे, प्लेसमेंटसाठी. त्यावेळेस तुम्ही त्यांना सुरुवातीची फेज म्हणजे तुम्ही रिझ्युमे सबमिट करता, ठीक आहे. तर त्या रिझ्युमे मध्ये कुठेतरी तुमच्या असं येईल की बाबा आय हॅव पार्टिसिपेटेड इन टाटा टेक्नॉलॉजी रेडी इंजिनियर प्रोग्राम अँड आय गॉट सर्टिफाईड और आय जस्ट नॉमिनेट एज अ सर्टिफाईड रेडी इंजिनियर. ओके, असं कुठेतरी तुम्ही तिथं लिहिचाल तुमच्या अचिव्हमेंट मध्ये वगैरे, ठीक आहे. तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो की बाबा प्लेसमेंटच्या वेळेस कंपनी विचार करते की बाबा टाटा टेक्नॉलॉजीने कोर्स ऑफर केला होता म्हणजे काहीतरी असेलच, म्हणजे मग ते त्याच्याविषयी तुम्हाला विचारतील. तर तुम्ही ते, तर आतापर्यंत असं आहे की प्रत्येक असे ठराविक इंजिनिअरिंगची कॉलेज आहेत की ते टाटाच्या अंडर DRE हे प्रोग्राम रन करतात. तर आतापर्यंत असं झालंय की प्रत्येक कॉलेजमधले जे DRE चे टॉपर आहेत त्यांना डायरेक्ट त्यांना रिक्रुटमेंटसाठी टाटा त्यांच्या कंपनीमध्ये बोलवते, ठीक आहे, थ्रू इन्व्हिटेशन लेटर, जॉब लेटर, अँड दे विल गॉट सिलेक्टेड. ओके, तर अशी एक प्रोसिजर आहे की तुम्हाला एकतर जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, ते पण टाटामध्ये. सेकंड, फक्त टाटामध्येच नाही तर तुम्ही त्याच्या त्या कोर्सच्या बेसिसवरती राहिलेल्या अनेक मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जॉबला तुम्हाला चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे, जॉब भेटण्यासाठी. सो मी काय याच्यावरती जास्त बोलणार नाहीये, वाटलं तर मी याच्यावरती परत एक सेशन घेईन, ठीक आहे. तर तुम्ही याच्यावरती विचार करा. जेवढं तुम्हाला आता कॅडकॅमचे सॉफ्ट प्रॅक्टिकल मध्ये आहे कटियाचं, तेच सेम पार्ट आहे, फक्त ऍडव्हान्स लेवलला आहे, खूप डिटेल मध्ये आहे. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमचं अकाउंट मिळेल, तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड भेटेल. सेम तुम्ही ते ओपन करायचं, त्याच्यामध्ये मटेरियल्स आहेत सगळे, फक्त व्हिडिओ बघायचे 5-5, 10-10 मिनिटाचे. त्याच्यावरती त्यांच्या असाइनमेंट्स असतात, म्हणजे असं ते एनपीटीएल सारखं नाहीये, फक्त सेमिस्टर वाईज एक्झाम असतात त्यांच्या. ही सेमिस्टर चालू झाली जून जुलैला,
तर नोव्हेंबर ऑक्टोबरच्या आसपास किंवा डिसेंबरच्या आसपास त्यांची एक्झाम असते ऑनलाईन. त्यांच्याकडून आपल्याला त्याचे लिंक आणि त्याचे युजर आयडी पासवर्ड भेटतात त्यावेळेस. थ्रूआउट द सेमिस्टर you have to go through that content, you have to read that, and at the time of the end of the semester you have to give the online exam. Okay, and from that basis they will declare the certified ready engineer student and participant. Okay, तर मग हे असं एक पॅटर्न आहे याचा. हे झालं सुरुवातीच्या सेमेस्टरचं फंडामेंटल पार्ट आहे कटेचा. सेकंड सेमला ऍडव्हान्स लेवल आहे, त्याच्यावरती पण सेम अशीच एक्झाम होते. पार्टिसिपंटला आणि सर्टिफाईड रेडी इंजिनियर दोघांनाही टाटा टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट भेटतं. आणि हे दोन्ही एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळेस ह्याच्यामधून जे काही टोटल टॉपर आहेत सर्टिफाईड रेडी इंजिनियर, आउट ऑफ 100 इफ you got 60 and above, then you call as a certified ready engineer student. If you got 40 marks and above than 40, then you will just got tag like successfully completed ready engineer program. Okay, असे दोन पॅटर्न आहेत. ज्यांना 40 मार्क किंवा 40 पेक्षा जास्त पडतील पण 60 पेक्षा कमी असतील त्यांना सक्सेसफुली कम्प्लिटिंग द कोर्स म्हणून सर्टिफिकेट भेटतं. ते पण चांगलं आहे, असं काही त्याचा काही बेनिफिट नाही असं काही नाही. तुम्ही कोर्स केला आणि सक्सेसफुली कम्प्लीट केला याचा पण टॅग भेटतो तुम्हाला. अबव्ह 60 किंवा 60 मार्क्स असतील तर त्यांना सर्टिफाईड मीन्स जे काही त्यांच्या टाटाचे रिक्वायरमेंट आहेत की बाबा आमच्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत असल्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही, सगळे पार्ट्स बद्दल किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड थोडी तर माहिती आहे का नाही, हे जर तुम्हाला सगळं कळलं म्हणजे 60 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही सर्टिफाईड. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथं रिक्रुटमेंटला जाल तुम्हाला ऑफर भेटेल जॉबची, जॉब भेटला तुम्हाला ते ट्रेनिंग देणार नाहीत. कारण की आता करंट इंडस्ट्रीमध्ये कसं असतं की जॉब भेटल्यानंतर पहिलं 6 महिने 3 महिने ट्रेनिंग असतं, त्याच्यासाठी त्यांना ते ट्रेनर ठेवावं लागतो, त्याच्यासाठी पैसे गुंतवावं लागतात ट्रेनिंगसाठी. ठीक आहे, तर ते सगळं टाळण्यासाठी मुलं बीई पास आउट झाल्यानंतर डायरेक्ट रेडी इंजिनियर म्हणजे तयार होऊनच बाहेर पडले पाहिजे म्हणून हे त्यांनी टीईच्या सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 हा कोर्स ठेवला, जेणेकरून नंतर आमच्या कंपनीमध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग द्यायची गरज लागू नये, डायरेक्ट तुम्ही जॉब प्रोफाईलवरती काम करू शकता. ठीक आहे, सो दिस इज द बेनिफिट ऑफ दिस डीआरई कोर्स. अँड लास्ट थिंग about this metallurgy and some science, material science related course. Okay, so yesterday I have shared this information related to that course, so you have to just go through that website. Recently I have pasted the link, you can see here, education 5.0 login to the site. Okay, so you have to go through that link, you have to just create your new account, and then you have to just see this is the procedure how to join the website. Okay, so just go through that PDF file and you have to just enroll the material science and metallurgy course. Okay, this is mandatory for all the students, so I request to all of you just go through that PDF and just enroll yourself. Okay, and this task should be done before today only, before 10 PM or 9 PM. ओके, तर ही अशीची माहिती आहे. तुम्ही ह्या वेबसाईट वरती जावा, एज्युकेशन 5.0, तुम्हाला ते लिंक दिसेल, क्रिएट न्यू अकाउंट करा आणि नंतर हे PDF बघा, याच्यामध्ये सगळी प्रोसेस दिलेली आहे स्टेप बाय स्टेप, हे कम्प्लीट करा. आणि कम्प्लीट झाल्यानंतर अकाउंट काढल्यानंतर कोर्स जॉईन केल्यानंतर तो जो काही तुमचा डॅशबोर्ड असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर पेस्ट करा. ठीक आहे, ही एक प्रोसिजर आहे, याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करा. रीड केल्यानंतर अकाउंट क्रिएट करून मला त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवरती सेंड करा. ठीक आहे, ओके. सो हे झालं या 3 गोष्टीबद्दल. ठीक आहे, जो 27 तारखेला वेबिनार आहे रोटरी क्लबचा, त्याला सगळ्यांनी इन्शुअर करा की रजिस्ट्रेशन केलंय का नाही ते. सेकंड, रेडी इंजिनियरचं. थर्ड, हे मटेरियल सायन्स अँड मेटलर्जी कोर्स. ठीक आहे, आता आपण आपल्या कोर्स कडे जाऊया, कॅडकॅम. ओके, सो ऑलरेडी I have discussed about the chapter number 5 part 2, so that is a tooling for the NC machine. Okay, so in that chapter we will discuss about the following points. So
In this chapter, we will see what is mean by tool holders and what is the function of the tool holder. The next, adapters. So why we are using the adapters in our mechanical industry, we will see. Then tool magazines, then automatic tool changers, palettes, tool settings and modular tooling. हे जे काही सगळे पॅरामीटर्स आहेत हे फक्त सीएनसी मशीनच्या म्हणजे जे काही आपण मागचा चॅप्टर बघितला, फंडामेंटल्स ऑफ द सीएनसी डीएनसी टेक्नॉलॉजी. So for that, what are the basic tooling required for this CNC and DNC machines? So that things we are going to cover in this chapter. So first thing, that is a tool holder. So tool holder म्हणजे काय असतं? So it is one of the short bar having a shank part at one side, one end, by which it is clamped to the machine and clamped at the other end to hold a small interchangeable cutting tool. आता ह्याच्यात तुम्ही इमेज मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसेल शांक म्हणजे काय, जो हा लोअर पार्ट आहे स्ट्रेट पार्ट तो शांक, आणि हा पार्ट कुठं फिट केला जातो तर जिथं आपण टूल क्लॅम्प करतो त्या साईडला, आणि जो पुढचा अदर एंड आहे ज्या साईडला आपण काय क्लॅम्प करतो, टूल, वेगवेगळे टूल रिक्वायर्ड टूल जे आहेत इंटरचेंजेबल, म्हणजे तो शांक तोच राहणार, त्याच्या फक्त अदर एंडला मी जे मला लागणार टूल आहे ते मी फक्त चेंज करू शकतो. ठीक आहे, ते विथ द हेल्प ऑफ द नट अँड बोल्ट. तिथे थोडं आहेत बघा छोटे छोटे नट, ॲलन कीच्या मदतीने आपण ते लूज करून टूल चेंज करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज द पार्ट ऑफ द tool holder. So in general, following points are be considered while designing the CNC tool holder. ज्यावेळेस सीएनसी मशीन साठी किंवा डीएनसी साठी जे टूल होल्डर डिझाईन केले जातात त्याच्यासाठी ठराविक पॉइंट कन्सिडर केले जातात, तर ते काय आहेत, तर पहिला आहे की टू गिव्ह हाय अॅक्युरेसी, की आपण जे टूल होल्डर सीएनसी साठी डिझाईन करतोय ते कसं असावं, हायर अॅक्युरेसी असावं, जेणेकरून जे काही तुमचं MRR आहे, मटेरियल रेट रिमूव्हल रेट तो चांगला पाहिजे अँड टूल लाईफ ग्रेटर राहिली पाहिजे. फॉर व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स, म्हणजे मला एकाच टूल होल्डर मध्ये मॅक्झिमम कसे वेगवेगळे व्हरायटीचे मी टूल अटॅच करू शकतो जेणेकरून मला व्हरायटी जास्त मिळेल. तुम्ही जर नीट बघितलं इमेज मध्ये तर एकदम टॉप एंडला मी काय करू शकतो, जे काही टूलचं बीट आहे ते मी चेंज करू शकतो, जे काही शाफ्ट आहे तो मी तोच कॉमन ठेवेन, फक्त काय करेन पुढचा जो काही रिक्वायर्ड टूल आहे तो मी चेंज करेन. ठीक आहे, देन फ्लेक्झिबिलिटी, ह्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमच्या त्याची फ्लेक्झिबिलिटी, यू कॅन जस्ट चेंज ॲज पर द रिक्वायरमेंट, यू कॅन चेंज द टूल. रिजिडिटी ऑफ टूलिंग टू विथस्टँड कटिंग फोर्सेस, तो टूल होल्डर असा करा की जेणेकरून तुम्ही तो टूल ज्यावेळेस तुम्ही कटिंग ऑपरेशन ज्यावेळेस यूज कराल त्यावेळेस जो काय त्याच्यातून कटिंग फोर्स, जो काय थ्रस्ट फोर्स, जो काय त्याच्यातून फ्रिक्शन येईल तो टूल होल्डर तो सस्टेन केला पाहिजे. ठीक आहे, मॅक्झिमम अमाऊंट पर्यंत त्या टूल होल्डरने हे सगळे कटिंग फोर्सेस किंवा थ्रस्ट फोर्सेस जे काय असेल ते पॅरामीटर सस्टेन केले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्या टूल होल्डरची रिजिडिटी जास्त पाहिजे. रिजिडिटी टू ट्रान्समिट द पॉवर ॲट हायर स्पीड, ज्यावेळेस तुम्ही मशीनिंग वरती ऑपरेशन करत असाल त्यावेळेस नियर अबाउट सीएनसीच्या मशीनचं स्पिंडलचं स्पीड 1400, 1500, 2000 RPM असं असतं. ठीक आहे, तर एवढ्या स्पीडमध्ये तो तुमचा टूल होल्डर आहे तो त्यानं त्या हाय स्पीड मध्ये ऑपरेट केलं पाहिजे. ठीक आहे, नाहीतर काय 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 होतं, कन्व्हेन्शनल टूल जे असतात टूल होल्डर ते एकदा एवढ्या हाय स्पीडला ते ब्रेक होतात, ते मटेरियल जे आहे ते कट होतं, टूल कट होतो. ठीक आहे, तर तसं नाही झालं पाहिजे, ते रिजिड असले पाहिजे एवढ्या हाय स्पीडला पण. ठीक आहे, क्विक चेंजिंग ऑफ टूल्स टू कीप द डाऊन टाइम मिनिमम, आपल्याला एकाच वर्क वरती जर नंबर ऑफ द टूल्स यूज करायचे असेल तर तो टूल होल्डर असा डिझाईन करायचा की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तो टूल होल्डरवरचा जो टूल आहे रिक्वायर्ड तो चेंज करता आला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो डाऊन टाइम आहे तुमच्या टोटल प्रोडक्शन टाइम मधला, सपोज एका वर्क पीसला प्रोडक्टला तयार व्हायला 10 मिनिटं लागत असतील आणि त्या टोटल 10 मिनिटं मॅन्युफॅक्चरिंग टाइम मधलं जर 2-3 मिनिटं जर तुमचा डाऊन टाइमच असेल तर तुम्हाला परवडणार कसं, तुम्ही जेवढा डाऊन टाइम कमी कराल तेवढं तुमचं जास्त प्रोडक्शन इन्क्रीज होईल. ठीक आहे, तर मग तुम्ही असे टूल होल्डर डिझाईन केले की जेणेकरून तुम्हाला टूल चेंज करायला मिनिमम टाइम लागेल आणि त्याच्यामुळे तुमचा डाऊन टाइम पण कमी होईल आणि दॅट थिंग्स लीड्स टू अ ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो सम ऑफ द दिस
points you should consider at the time of the designing the CNC tool holders. So next thing is the important thing, that is a adapter. So name itself indicates adapter. Adapter means जे काही आपण एखाद्या गोष्टीला क्लाइंब म्हणजे सपोर्ट देण्यासाठी जी गोष्ट यूज करतो त्याला काय म्हणायचं, adapter. So it is a device that connects or allows to function together non-fitting components like in CNC to match with a taper of spindle. सो टेपर ऑफ द अडॅप्टर इज 1:20. ओके. सो असं बऱ्याच वेळेस होतं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये एखाद्या पार्टला किंवा वर्कपीसला जर एखाद्या मशीनवरती होल्ड करायचं असेल तर त्या सेम साईजचं प्रत्येक वेळेस कंपोनंट असेलच असं नाहीये. म्हणून त्या वर्कपीसला मशीनला फिट करण्यासाठी किंवा एखाद्या टूलसाठी ऑपरेशन फिट करण्यासाठी एक सपोर्ट दिला जातो. त्या सपोर्टला काय म्हणतो आपण, अडॅप्टर. की ज्याच्यामुळे काय होतं की जे दोन गोष्टी असतात ती एकमेकांमध्ये फिट होत नाहीत, त्या गोष्टी फिट करण्यासाठी आपण जे डिव्हाइस वापरतो त्याला आपण काय म्हणतो, अडॅप्टर. तुम्ही जर ही खालची इमेज बघितली तर त्याच्यामध्ये एक अडॅप्टर यूज केलाय, ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम डाऊन साईडला बघितलं तर एक ड्रिलचा हे आहे, बीट आहे, स्लॉट आहे. ठीक आहे. की तो ड्रिल आपण त्या ह्याच्यामध्ये फिट केलाय बाकीच्या पाठीमागच्या पार्टमध्ये, जो असा नॉर्मली फिट होत नव्हता. पण आपण काय केलं, अडॅप्टरचा यूज करून ते दोन्ही पार्ट एकमेकाला कनेक्ट केले, जेणेकरून जे काही आपलं रिक्वायर्ड ऑपरेशन आहे ते आपण कॅरी करू शकतो. ठीक. फक्त बेसिकली लक्षात ठेवा की अडॅप्टरचं फंक्शन काय आहे, की जे दोन गोष्टी नॉन फिटिंग आहेत ज्याचं आपल्याला फंक्शन एकत्र करायचं आहे, ठीक आहे, त्याला काय यूज करतो आपण, अडॅप्टर. सो नेक्स्ट थिंग इज tool magazines. So tool magazines are more commonly found on machining center because on this machine many number of the operations are performed from all sides of the work in one setup. तुम्ही जर नॉर्मली CNC, HMC, VMC मशीन जर बघितल्या असतील ऍक्च्युअल मध्ये, तर त्या एका मशीनच्या सेटअप वरती बऱ्याच म्हणजे एकापेक्षा जास्त, मग ते किती असू शकतात, 10, 20, 25, 100. ठीक आहे. एवढे ऑपरेशन जर एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला करायचे असतील, ठीक आहे, किंवा मोठ्या मशीनवरती केले जातात, त्या ठिकाणी टूल मॅगझिन नावाचा हा एक प्रकार यूज केला जातो, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ टूल स्टोअर केलेले असतात. ऍज पर द रिक्वायरमेंट यू कॅन just pick up required tool from that tool magazine and you can just carry forward your work. Okay. So thus we require a larger variety of the tools on machining centers. So automatic tool changer consists of tool magazines for storing the tools and a tool change unit for transferring the tool from the tool magazine to the spindle. Okay. जे काही ते टूल आपल्याला स्टोअर केलेल्या पोझिशन पासून ते स्पिंडल पर्यंत नेण्यासाठी ऑटोमॅटिक टूल चेंजर नावाचं एक युनिट असतं, ते तुम्हाला हेल्प करतं की ते डायरेक्ट, आता बऱ्याच मोठ्या मशीन आहेत CNC, BMC, त्याच्यामध्ये मॅन्युअली टूल सेटअप होत नाहीये, सगळं ऑटोमॅटिक होतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ऑटोमॅटिक टूल चेंजर एक कंपार्टमेंट असतं, ते काय करतं, दिलेल्या प्रोग्राम मध्ये जे काय आपण प्रोग्राम फिट करतो, पार्ट प्रोग्राम त्या मशीन मध्ये, त्या प्रोग्राम नुसार पहिलं ऑपरेशन झालं की दुसऱ्या ऑपरेशनला जो काही टूल लागणार आहे तो ते टूल मॅगझिन मधनं टूल चेंजर पिकअप करतो. एका साईडच्या आर्म मधून 180 डिग्री मध्ये साईडला दुसरा एक आर्म असतो, तो आर्म काय करतो, जो ऑलरेडी टूल त्या स्पिंडल वरती फिट आहे तो रिमूव्ह करतो. परत ते ATC 180 डिग्री मध्ये रोटेट होतं. ज्या साईडला आपण एका बाजूला सुरुवातीला जे टूल लोडेड होतं स्पिंडलला ते रिमूव्ह केलं, 180 मध्ये रोटेट केलं ते ATC. जे काय एका साईडला आपण मॅगझिन मधनं जे रिक्वायर्ड टूल आहे ते ऑलरेडी पिकअप केलं होतं, ते आपण तिकडे लगेच सेट करतो विदिन अ मिनिमम टाइम. ओके. सो दॅट थिंग्स यू कॅन रिड्यूस द डाऊन टाइम as well as you can increase the productivity of the your machine. Then next, normally tool magazines contain 40 to near about 40 to 100 tools. ओके. म्हणजे नॉर्मली जे काही टूल मॅगझिन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 100 टूल पर्यंत तुम्ही टूल स्टोअर करू शकता. ठीक आहे. So again, there are some types of the magazine. So first one is a drum type tool magazine.
आता तुम्ही जर ह्याचं स्ट्रक्चर बघितलं तर याच्या सेंटरला जे काही एक स्पिंडल किंवा एक तुम्ही रॉड म्हटलात त्याच्यावरती एक अशी एक टूल मॅगझिनची एक प्लेट त्याच्यावरती फिक्स केलेली असते आणि त्याच्यावरती असे एन नंबर ऑफ द टूल फिट केलेले असतात. ठीक आहे. मग त्याच्यातला एक टाईप आहे पहिला की तो आहे तो ड्रम टाईप टूल मॅगझिन. सो इन दिस टाईप ड्रम इज यूज टू स्टोअर द टूल्स ऑन इट्स पेरिफेरी. जे काय हे टूल म्हणजे तुम्हाला मी जसं म्हटलं की प्लेट आहे एक सर्क्युलर त्याच्या पेरिफेरी भोवती ते काय करतात इक्वली स्पेस्ड डिस्टन्स मध्ये टूल स्टोअर करतात अँड इट इज यूज टू व्हेन लिमिटेड नंबर ऑफ द टूल्स आर रिक्वायर्ड. हे जे काही ड्रम टाईप टूल मॅगझिन आहे हे कधी यूज करतो ज्यावेळेस एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यामध्ये फक्त लिमिटेड नंबर ऑफ फक्त ऑपरेशन असतील म्हणजे 4, 5, 8. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण असं काय करतो की ह्या टाईपचे मॅगझिन त्या मशीनमध्ये यूज करतो. ठीक आहे. तुम्ही बघितलं तर त्याला नंबरिंग पण दिलेलं असतं बघा. टूल नंबर 1, टूल नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, लाईक दिस. Suppose tool number 1 that is a T01. T means T is stand for the tool. Tool number 1 belongs to drill. ठीक आहे. Tool number 2 for the boring. Like this, already we have given nomenclature, given a part family nomenclature, classification, codification for that each and every tool for the respective operation. Okay. On already from that nomenclature classification already we have done the part program. ओके, सीएनसी पार्ट प्रोग्राम. त्या प्रोग्राम मध्ये ऑलरेडी आपण डिफाईन केलेलं असतं की टूल नंबर 1 हा कधी ऑपरेट होणार आहे आणि कुठल्या पोझिशनला होणार आहे. ठीक. सो दिस इज अबाउट द ड्रम टाईप. Next, you can see our just actual image of that machine, drum type tool magazine fixed on that. You can see that red arrow is showing like that. This is a drum type tool magazine. Okay. याच्या सेटिंग मध्ये तुम्ही इकडे बघितलं इकडे डिस्प्ले युनिट आहे त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल प्रोग्राम चालू असताना त्या टूलचं पोझिशन आणि कोऑर्डिनेट सिस्टम पाहू शकतो. ठीक आहे. तिथून आपण ऑपरेट करू शकतो मशीन ऑन ऑफ. ठीक आहे. इथं तुम्ही मध्ये खाली बघितलं व्हाईट एक ब्लॉक दिसतो त्याच्यामध्ये ते ऍक्च्युअल स्पिंडल आहे व्हर्टिकल स्पिंडल. इथं जे काही तुमचा जिक्सन फिक्स्चर आहे तुमचं तुम्ही जे काही सेट केले खाली जॉब आणि तुम्ही बघितलं एक्स ऍक्सिसला ते इकडं राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मूव्ह होऊ शकतं तसंच फ्रंट अँड बॅक. तर हे आहे एक्झाम्पल ड्रम टाईप टूल मॅगझिनचं. सेकंड आहे चेन टाईप टूल मॅगझिन. ओके. सो in this type tool magazines in this type chains and pockets are used to the store the tools. याच्यामध्ये पाठीमाग काय होतं एक प्लेट होती त्याच्या पेरिफेरी आपण टूल स्टोअर करत होतो. याच्यामध्ये काय चेन असते एक ऍक्च्युअल आणि एक पॉकेट असते त्या चेन वरती साईडला आणि त्या पॉकेटमध्ये आपण टूल स्टोअर करतो आणि ती चेन रोटेट होते अलॉंग द पाथ. ठीक आहे. सो इट इज युज फेन व्हरायटी ऑफ द टूल्स आर रिक्वायर्ड. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला व्हरायटी टूल जर स्टोअर करायचे असतील तर आपण ह्या टाईपचे टूल मॅगझिन यूज करतो. आणि जे काही पहिला टाईप होता ड्रम तर ड्रम टाईप मॅगझिन पेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्ही टूल स्टोअर करू शकता ह्या चेन टाईप टूल मॅगझिन मध्ये. तर आपण एक रिअल एक्झाम्पल बघू. तर तुम्ही बघितलं असेल इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द चेन टाईप टूल मॅगझिन विथ अ कॅपॅसिटी ऑफ द 100 टूल्स. तुम्ही बघा तर याच्यामध्ये त्या चेन वरती स्लॉट्स आहेत त्या स्लॉट मध्ये वेगवेगळे टूल आपण स्टोअर करू शकतो जे तुमच्या ऍक्च्युअल ऑपरेशन साठी लागणार आहेत ते. ठीक आहे. आणि विदिन लेस टाइम यू कॅन चेंज द टूल ऑल्सो. जस्ट चेन रोटेट केली की टूल चेंज होतं. ठीक आहे. तर हे किती मिनिमम विदिन सेकंड विदिन 10 सेकंड 15 सेकंड यू कॅन चेंज द टूल अँड यू कॅन सेव्ह दवर लीड टाइम एज वेल एज अ डाऊन टाइम. ओके. सो दिस इज अबाउट द second type of the tool magazine that is a chain type. So what are the actual advantage of this tool magazine? का आपण यूज करायचं हे आपल्या मशीनिंग मध्ये ऍडव्हान्स मशीनिंग मध्ये याचा यूज काय. तर आता याच्यामध्ये काय की टूल सब्जेक्टेड टू एक्सेसिव्ह विअर्स can be duplicated so that when a tool has reached the end of its life so another is ready to for use. जर हेच तुम्ही जर कन्व्हेन्शनल मेथड मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर करायला गेला मॅन्युफॅक्चरिंग एखाद्या पार्टचं सपोज ते टूल आपण यूज करत गेलो काही ठराविक काळानंतर त्या टूलची लाईफ म्हणजे त्याचं जे काही पुढचं जे पार्ट आहे तो बोथड होतो ते त्याची वियर होती कंटिन्युअसली. ठीक आहे. ते वेअर झाल्यानंतर एक अशी वेळ की ते आपल्याला टूल रिप्लेस करावं लागतं. ठीक आहे. आणि अशा वेळेस
तुम्हाला ते रिप्लेस करण्यासाठी, नवीन टूल सेटअप करण्यासाठी, ते सेटअप करण्यासाठी जो काय वेळ लागतो तो वेळ वाचवण्यासाठी आपण काय करतो, टूल मॅगझिन मध्ये एकापेक्षा टूल जास्त आपण तिथं स्टोअर करू शकतो. जरी चुकून एखादा टूल जर तुमचा ड्रिलिंगचा खराब झाला तर ऍडिशनली आपण दुसरा त्याच्यावरती स्टोअर केलेला असतो प्रिकॉशन साठी. तर आपण लगेच तो टूल लगेच सेट करू शकतो, चेंज करू शकतो. ठीक आहे. तर हा एक मोठा ऍडव्हान्टेजेस आहे. इट इज युज्ड फॉर द व्हेरियस ऑपरेशन. Of course, on that tool magazine, you can store the n number of the different tools. So from that, you can make up the variety of the production also, variety of the operation also. Okay. And what are the disadvantages? So due to the greater number of the tool storage, so inventory higher to be tool cost. That is the important point. Already we have discussed regarding the work in inventory process, work in so whatever that requirement of the raw material, so that should be optimum level, means whatever production is going on, for that required raw material is there, that should be ऑप्टिमम, म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढंच असावं, उगाच जास्त नसावं किंवा कमी नसावं. तसंच टूल्स आहे, जे ऑपरेशन लागतील तेवढंच असावं. पण इथं आपण काय करतो, टूल मॅगझिन मध्ये जे लागणार आहेत आणि ते सोडून पण दुसरे आपण एक्स्ट्रा ऑडिशनल ठेवतो, जेणेकरून यानं काय होतं पण की विनाकारण तुमची जी काही इन्व्हेंटरी आहे टूलची ते पण वाढते आणि त्याच्यामुळे ते इट टेंड्स टू द लीड्स टू द cost, higher cost. Okay, so that's one disadvantages. Then second is more power is required to move the larger टूल सेटअप. ओके, म्हणजे जे काय तुम्ही जेवढे नंबर ऑफ टूल इन्क्रीज करतात त्याच्यावरती, ठीक आहे, तेवढी त्याला काय लागणार आहे, मशीनला रोटेट करायला पॉवर लागणार आहे. ओके, सो मॅगझिन जेवढं तुमचं मोठं असेल, म्हणजे नंबर ऑफ टूल जेवढे मोठे असतील त्या मॅगझिन वरती, तेवढी पॉवर जास्त लागणार रोटेट करायला. दिस इज अ सेकंड डिसएडव्हान्टेजेस. सो दिस इज अबाउट द टूल मॅगझिन. ओके, सो basically tool magazine is using for the advanced machining, for the betterment for the different operations, and it will be give the variety of the operations, and it will save the downtime. Okay, so this is the a great thing where we are using the tool magazine in our machining. The next is tool turret. Okay, आता तुम्ही जर हे त्याची हे बघितली, इमेज बघितली, तर तुम्हाला कळून जाईल की हे एक टूल मॅगझिन सारखंच टाईप आहे की त्याच्यावरती एन नंबर ऑफ द टूल माउंट केले. ठीक आहे. सो टूल टरेट इज अ सिम्पलेस्ट ऑटोमॅटिक टूल चेंजिंग डिव्हाइस. ओके, म्हणजे जे काही टूल ऑटोमॅटिक कसं तुम्ही स्पेंडर कशी नेसाल रिक्वायर्ड, त्याचं हे टाईप आहे. विथ द टूल चेंज प्रोसिजर, इट नीड नॉट रिक्वायर अ टूल चेंज आर्म. ह्याच्यासाठी कुठलाही सेपरेट दुसरा आर्म लागत नाही, की जो आहे तो नवीन रिक्वायर्ड टूल इथून पिकअप करून स्पिंडल नेण्यासाठी जे काय असेल ते ह्याच्यामध्येच प्रोसिजर आहे. हे जे काय तुम्हाला दिसते पेरिफेरी सगळे टूल आहेत तेच फक्त रोटेट होतात रिक्वायर्ड पोझिशनला, जिथं वर्क पीस आहे तिथं तो रिक्वायर्ड टूल जातो. त्याच्यासाठी सेपरेट कुठलाही टूल आर्म लागत नाही. जसं तुम्ही टूल मॅगझिन मध्ये बघितलं, त्याच्यासाठी सेपरेट एक ऑटोमॅटिक टूल चेंजर लागतो, जेणेकरून त्या टूल मॅगझिन मधून नवीन टूल घेऊन तुम्हाला स्पिंडल पर्यंत पोहोचवावा लागतो. पण इथं तसं नाही. टूल टरेटला ऑलरेडी सगळं सेटअप केलेलं असतं. टूल टरेटच असा सेटअप केलेला असतो की जो तुमच्या वर्कपीसच्या जवळ असा सेट केलेला असतो की जो रिक्वायर्ड टूल पाहिजे तेवढा फिरवायचा, आलेला करेक्ट कोऑर्डिनेट पोझिशनला तो टूल त्याच्यावरती ऑपरेट होईल. ठीक आहे. द टरेट सिम्पली इंडायसेस हायड्रॉलिकली और न्यूमॅटिकली. हे जे काही सिस्टम आहे ते हायड्रॉलिकल वरती आणि न्यूमॅटिक वरती पण रन होते. टू ब्रिंग द टूल इन टू द पोझिशन ऑफ द मशीन, it has tool storage capacity about 12 number of the tool, and generally it is used on the turning centers and drilling machine. ओके, तर ह्याच्यावरती जवळपास 12 टूल माउंट करू शकतो आपण. ठीक आहे. याला लिमिटेशन आहे, टूल टरेटला लिमिटेशन आहे की तुम्ही मॅक्झिमम 12 टूल तुम्ही माउंट करू शकता. पण याचा फायदा काय की ज्यावेळेस टूल तुम्हाला नवीन हवा असतं त्यावेळेस त्याला सेपरेट असा आर्म लागत नाही की टूल तिथं चेंज करायला. टूल मॅगझिन मध्ये इट नीड्स टू द चेंज द और सप्लाय द रिक्वायर्ड टूल फ्रॉम द टूल मॅगझिन पोझिशन टू द spindle position. For that purpose we required some arm. Okay, some at ATC, automatic tool changer system is required, but in that tool turret there is no need to the any arm. Okay, so you can see here, this is one of the machine of the they are using the tool turret on the system. तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये, ठीक आहे,
हे टूल टरेट आहे, त्याच्यावरती नंबर पण दिलेत बघा, 1 2 3 4 5 6 अप टू 12 13 14. ओके, सो तर ह्याच्यामध्ये त्या प्रत्येक टूल स्टेशनवरती नवीन नवीन टूल आहे आणि त्याची पोझिशन बघा कशी आहे, म्हणजे व्हर्टिकलच थोडक्यात ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस वरती ते रोटरी मोशन मध्ये मूव्ह होते आणि जो रिक्वायर्ड टूल हवाय तो बरोबर खाली डाऊनला जो काही तुमचा प्लॅटफॉर्म आहे वर्कफीसचा तिथे येऊन तो स्टॉप होतोय आणि तिथे तुमचं जे काही वर्क असेल ते कॅरी होतंय. ठीक आहे, सो दिस इज द benefit of this tool turret. There is no requirement for the any arm for tool changing purpose. Next is what are the advantages of the tool turret? So first is the time taken to change the tool during the program is only the indicing time of the turret. जे काय टूल चेंज करायला जो टाइम लागतोय तो फक्त इंडायसिंग म्हणजे काय, तर ते टूल टरेट रोटेट होण्यासाठी जेवढा काही वेळ लागेल तेवढाच वेळ. इथं काही आर्म लागत नाही की तो टूल उचलायचा स्पिंडल मशीन येऊन ठेवायचा. ठीक आहे, the tool is identified directly with the pocket position and hence does not require a separate identification. त्या टूल टरेट मधून सपोज तुम्हाला ड्रिलिंग हवं असेल, तुम्ही प्रोग्राम मध्ये ऑलरेडी T03 ला ड्रिलिंग सेट केला असेल, म्हणजे टूल नंबर 3 ला तुम्ही ड्रिलिंग सेट केला असेल, तर त्याला दुसरी कुठली आयडेंटिफाय करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही T03 लिहिलं की ते ऑटोमॅटिक ड्रिलिंगचं टूल सेटअप करेल. ठीक आहे, दिस इज सिम्पल मेथड कम्पेअर टू टूल मॅगझिन सिस्टम. टूल मॅगझिनच्या कम्पेअर केलं तर हे टूल टरेट हे खूप सिम्पल आहे. फक्त याला लिमिटेशन असते की नंबर ऑफ टूल आहेत ते आपण लिमिटेड 12-14 इथपर्यंत युज करू शकतो. ठीक आहे, पण मॅगझिन मध्ये आपण जर तुम्ही चेन टाईप मध्ये बघितलं तर किंवा दोन्ही पण बघितलं तर आपण 100 टूल पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, डिसएडव्हान्टेजेस, द लिमिटेड नंबर ऑफ द टूल स्टेशन्स आर अवेलेबल. फक्त ठराविक नंबर पर्यंतच आपण टूल काय करू शकतो, तिथं माउंट करू शकतो. ठीक आहे, तर हे झालं टूल टरेट बद्दल. तर हा टूल टरेट एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे, सिंपल मेथड आहे ऍज कम्पेअर टू टूल मॅगझिन. ओके, फक्त लिमिटेशन काय आहे की आपण नंबर ऑफ टूल जे आहेत ते लिमिटेशन मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू टूल मॅगझिन. नेक्स्ट इज ऑटोमॅटिक टूल चेंजर. So automatic tool changer can be done by the using tool turret and tool magazines. Okay, या दोन्ही मेथड मध्ये आपण हे ATC करू शकतो. Automatic tool changer is a foolproof system which is capable to machine a very simple to complex components having many number of the operations. ज्या कंपोनेंट मध्ये खूप ऑपरेशन्स आहेत, ठीक आहे, त्या ऑपरेशन मध्ये त्या मशीन मध्ये अशा प्रकारचे ATC यूज केल्यामुळे काय होतं, तुमचा जो काही टाइम आहे टूल चेंज करण्याचा तो रिड्यूस होतो. ठीक आहे, द सिलेक्शन ऑफ टूल इज डन ऑटोमॅटिकली बाय सेंडिंग कमांड टू द कंट्रोल युनिट. कमांड कुठून सेंड करतो आपण जो काही CNC पार्ट प्रोग्राम तयार केलाय त्याच्यामधून जे काही सिग्नल येतील ते सिग्नल ते काय करतात, कंट्रोल युनिटला सेंड करतात. आणि ते सपोज त्यांनी सांगितलं की त्या प्रोग्राम मध्ये समजा ब्लॉक नंबर 3 आला, काय N30, पुढं G01, G97 लाईक दिस, T03 टूल नंबर 3 विच इज हॅव्हिंग ड्रिल X20, Y25, Z0, S1200 RPM. असे काही ब्लॉक नंबर 3 आहे, तर त्याच्यामध्ये T03 ड्रिलिंग आहे, तर कुठल्या XYZ कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काय, स्पीड किती आहे स्पिंडलचं, हे सगळं इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तो टूल तिथं जाऊन सेट होतो. ठीक आहे, द टूल इज ऑटोमॅटिकली सिलेक्टेड अँड चेंजेस बेस्ड ऑन द टूल कंट्रोल फंक्शन दॅट इज अ कॅपिटल T वर्ड्स used in part program. Example खाली दिले मेथड M06 that is a spindle on, T03 means tool number 309 that is a some length or minutes. Okay, so in this M06 means automatic tool changing device is implemented that spindle is on and he picked up it picked up tool number 3 which is having drilling for the further operation and 9 is offset number means काहीतरी डिस्टन्स वरती ते टूल आणि स्पिंडल मध्ये आहे ते 9 mm. जे काही तुम्ही प्रोग्राम करताना ऑलरेडी तुम्ही सिस्टम मेट्रिक सिस्टम सिलेक्ट करता, मध्ये MM असेल किंवा मीटर असेल. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपण टूल ऑटोमॅटिक टूल चेंजिंग मध्ये ते सिलेक्ट करतो. देन automatic tool changer can be done by using tool turrets and tool magazines, and for the automatic tool changer
To operate, it is necessary to have some following points, like first is a tool magazines where sufficient number of the tools can be stored. त्या टूल मॅगझिन मध्ये जे काही तुमच्या त्या ऑपरेशनला लागणारे टूल आहेत ते सगळे तिथं स्टोअर केलेले पाहिजे. ठीक आहे. The tool adapter that has a provision for pickup by the tool change R. जे काही आपण अडॅप्टर यूज करणार आहोत त्याच्यासाठी जे काही त्या सिस्टीम मध्ये टूल चेंज आर्म असेल त्याला प्रोव्हिजन दिलं पाहिजे की ते पिकअप करेल. ठीक आहे. द ॲबिलिटी इन द कंट्रोल टू परफॉर्म द टूल चेंज फंक्शन. जे काय तुमच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही ऑलरेडी टूल नंबर सेट केलेत पण त्या टूल मॅगझिन मध्ये अशी ॲबिलिटी पाहिजे की तिथे टूल चेंज झालं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट ह्याला ते टूल मॅगझिन रोटेट झालं पाहिजे रिक्वायर्ड टूल साठी. तिथून तो टूल आर मध्ये काय करेल, by using of the automatic tool changer it will pick up that required tool and he will supply to provide to that spindle. Next is tool change procedure. टूल चेंज प्रोसिजर म्हणजे काय, जे काय टूल चेंज होण्यासाठी जे काय तुम्ही प्रोग्राम मध्ये प्रोसिजर केले ते तिथं अलाउ झाले पाहिजे. सो इट इज द मोस्ट sophisticated and foolproof system to use in this turret system and magazine system. Okay. So this is about the automatic tool changer. We are using this automatic tool changer in our tool turret system and tool magazine system. So next point is palette. तर the palette म्हणजे काय, तर it is a table having standard dimension of holes and slots to fix the workpiece. हे असं एक प्लॅटफॉर्म आहे, हे असं एक त्या मशीनिंग सीएनसी मशीनिंगचं जे काही वर्किंग टेबल म्हणतो आपण त्याला फिक्स्चर, की त्याच्यावरती कंपल्सरी जे काही ऑलरेडी आपण फिक्स केलेले नंबर ऑफ होल्स आणि त्या दोन होल्स मध्ये डिस्टन्स किती होल्स आहेत हे म्हणजे कसं थोडक्यात की डाय म्हणजे ते डाय असतं ना, आपण एखादा मॉडेल तयार करण्यासाठी त्याचं एक डायमेन्शन एक स्टँडर्ड एक प्रोटोटाइप करून ठेवतो. त्या प्रकारे एक त्या लागणाऱ्या प्रोडक्टसाठी ऑलरेडी त्याचं डायमेन्शन घेऊन एक स्टँडर्ड प्लेट तयार केलेली असते ज्याच्यावरती होल आणि स्लॉट्स असतात जेणेकरून त्याच्यावरती आपण रिक्वायर्ड वर्कपीस फिक्स करू शकेल. असं पॅलेट्स तयार केलेले असतात. ठीक आहे. जेणेकरून सोपं जातं लोडिंगला नॉन लोडिंगला. Generally, the components machined on HMC horizontal machining center and vertical machining center requires large cycle time. So further, complex jobs used on these machines requires relatively complex setup times. ह्याच्यासाठी काय होतं की HMC आणि VMC वरती त्याला समजा मला एखादं प्रोडक्शन करायचं असेल तर त्याला प्रत्येक वेळी सेटअप करण्यासाठी खूप वेळ जातो. ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग टाइम पेक्षा सेटअप टाइमच खूप होतो. मग हे रिड्यूस करण्यासाठी लीड टाइम आणि डाऊन टाइम रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, पॅलेट्सचा यूज करू शकतो. म्हणजे हे जे काही सायकल असतील म्हणजे एन नंबर प्रोडक्शन असतील सायकल कंटिन्यू चालू राहतील विदाउट लॉस अ मेनी लीड टाइम. सो दॅट विल बी इझी फॉर द कॉम्प्लेक्स सेटअप. So that purpose we are going to develop, we have developed pallets. So piece, that is a work piece, need to be done away from the machine tool such that the machine utilization is improved, and for this purpose pallets are most commonly used with the machining centers. जे काही मोठे मोठे मशीनिंग सेंटर्स आहेत ऍडव्हान्स लेवलचे त्याच्यासाठी हे बेस्ट सुटेबल एक्झाम्पल बेस्ट सुटेबल एक काय म्हणतात त्याला वर्क होल्डिंग डिव्हाइस आहे पॅलेट्स, की जेणेकरून तुमचा लीड टाइम डिक्रीज करतो. ठीक आहे. So a pallet may be considered as a table which is having standardized dimensions. These are normally available in standard size such as 500 by 500, 630 by 630 mm. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये जर असे पॅलेट्स बघायचे असतील तर ते फक्त स्टँडर्ड साईज मध्येच अवेलेबल असतील. म्हणजे 500 mm इंटू 500 mm, 630 mm इंटू 630 mm हे अशा साईज मध्ये तुम्हाला ते पॅलेट्स भेटतील. ठीक आहे. म्हणजे हे एक स्टँडर्ड आहे किंवा इंडस्ट्रीनं ISO एक स्टँडर्ड सेट केलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे काही पॅलेट्स असतील ते ह्या साईज मध्ये अवेलेबल असतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठलंही व्हॅरिएशन नाही की मला 100 बाय 200च पाहिजे असं का नाही भेटू शकत. तर हे एक स्टँडर्ड आहे की ह्या स्टँडर्ड मध्येच तुम्ही प्रत्येक मशीनिंग सेंटर मध्ये हे पॅलेट्स यूज करू शकता. ठीक. दे कम इन जनरली टू फॉर्म्स, वन विथ प्रेसिजन होल्स and second with slots, T slots.
एका पॅलेट्स मध्ये फक्त सर्क्युलर स्लॉट्स येतील, होल येतील, आणि दुसऱ्यामध्ये फक्त टी शेपचे स्लॉट्स. ठीक आहे. मग तुमचे जो वर्क पीस आहे तो कुठल्या पॅलेट्स मध्ये फिट होतं हे बघून तुम्ही ते टाईपचे पॅलेट तुमच्या मशीनिंग सेंटरमध्ये तुम्ही बसवू शकता. ठीक आहे. तर दोन टाईप मध्ये तुम्हाला पॅलेट्स भेटतील, एक म्हणजे सर्क्युलर होल मध्ये, सेकंड मध्ये टी स्लॉट मध्ये. The blank component can be clamped and unclamped on these pallets at a location away from the machine spindle, thus not disturbing the machining function. ज्यावेळेस तुम्हाला ह्या पॅलेट्स वरती तुमचं वर्किंग साठी, तुमच्या फर्दर मॅन्युफॅक्चरिंग साठी तुम्ही ज्यावेळेस रॉ मटेरियल त्याच्यावरती लोड कराल किंवा काम झाल्यानंतर फिनिशिंग पार्ट अनलोड कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या स्पिंडल मध्ये जवळच केलं पाहिजे असं नाहीये. तो पॅलेट्स तुम्ही मूव्ह पण करू शकता. Some distance you can keep away from that spindle and you can just load and unload that your component. Okay, so this is for safety purpose. And for changing the pallets, automatic pallet changer are available. म्हणजे समजा तुम्हाला एखादं ऑपरेशन झाल्यानंतर वाटलं की मला सर्क्युलर होलचा पॅलेट नकोय, मला टी स्लॉटचा हवाय, तर ते पॅलेट चेंज करण्यासाठी पण ऑटोमॅटिक पॅलेट सेंटर आहेत, चेंजर आहेत. जसे की ऑटोमॅटिक टूल चेंजर आहेत, टूल मॅगझिन आणि टूल टरेट मधून टूल घेण्यासाठी. तसेच पॅलेट चेंज करण्यासाठी पण ऑटोमॅटिक पॅलेट चेंजर अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो बाय युझिंग दिस ऑटोमॅटिक पॅलेट चेंजर यू कॅन चेंज द पॅलेट. सो दिस इज अबाउट द पॅलेट सिस्टम. सो नेक्स्ट इज ऑटोमॅटिक पॅलेट चेंजर. ही एक सिस्टीम आहे की तुम्ही ते पॅलेटचे दोन्ही पण टेबल चेंज करू शकता पाहिजे त्यावेळेस. ठीक आहे. तर असा एक सेटअप असतो, त्याच्यामध्ये लिव्हर यूज केलेला असतो. सिस्टीम अशी आहे, मशीन इकडे आहे, स्पिंडल आहे, आणि जो तुम्ही पॅलेट यूज करताय, ठीक आहे, तुम्ही ह्या मेथडनं तुम्ही पॅलेट चेंज करू शकता. ठीक आहे. तर असा तुम्ही इथे इमेज मध्ये बघितलं तर ए, बी आणि सी अशा 3 इमेज आहेत. ठीक आहे. तर ए म्हणजे तिथे एक पॅलेट दिसते, ऑलरेडी आहे बघा, तो पॅलेट ऑलरेडी तिथे सेट केलाय मशीनिंग वरती. जर मला बी, सी हा पॅलेट पर तिथं आणायचा असेल तर तिथं ते ऑटोमॅटिक पॅलेट चेंजर, ही एक लाईन गेलेली दिसते बघा खालून इथून, मी येलो, मी लाईन फिरवते बघा, येलोची दिसते, ती इथं कनेक्ट आहे बघा अशी. ठीक आहे. हा एक लिव्हर, इथे एक लिव्हर आहे खाली, ह्या लिव्हर ऑपरेटनं ही क्लिक केलं की ही इथे चेंज होतंय. हा जो सी सी पासला जो पॅलेट आहे तो इथं ए पाशी येतोय, ए पासला पॅलेट बी पाशी जातो. ठीक आहे. हे असं कंटिन्यूस तुम्ही रोटेशन ठेवून तुम्हाला ऍज पर द टाइम यू कॅन जस्ट ऍज पर द रिक्वायरमेंट यू कॅन चेंज द अ पॅलेट ऑल्सो. ओके. Now you can see a typical pallet changer with the rotary style pallet changer. जो एखादा इथं मशीनिंग सेंटर आहे वरती, ठीक आहे, तर इथं एक ऑपरेशन सुरू आहे आता पहिल्या पॅलेट वरती, स्पिंडल आहे. तुम्हाला जर हा पॅलेट नको असेल, चेंज करायचं असेल, तर यू कॅन सी हिअर दिस इज रोटेशन, क्लॉकवाइज रोटेशन. यू कॅन चेंज द पॅलेट्स हिअर, डिफरंट पॅलेट इज अवेलेबल. Pallet, this is the first, second, third. Eh? Okay, so from this you can easily change the palette from this clockwise direction. So this is one of the typical type. So rotary style palette you can just call as a rotary style palette changer. So with the help of this palette changer you can change the different palette during the manufacturing. So I think I have to take some revision from the start of this chapter. So today we have seen the what are the tooling required for the CNC. So first of all, the tool holders, जे काय टूल होल्डर, जे काय टूल्स लागतात सीएनसी मशीनसाठी मशीन सेंटर मध्ये, त्याच्यासाठी जो काय टूल होल्डर असतो तो कसा डिझाईन करतात, त्याचा यूज काय ते बघितलं आपण. टूल होल्डर्स बनवताना त्याला काय काय लागणार रिक्वायरमेंट आहेत. अडॅप्टर, जे दोन पार्ट एकमेकाला आपण असेंबली करू शकत नाही त्यांना एकमेकाला धरून ठेवण्याचं काम जे करतात त्याला अडॅप्टर म्हणतात. टूल मॅगझिन्स म्हणजे जे काही एकाच मशीन सेंटर मध्ये आपण एकापेक्षा जास्त ऑपरेशन करायचे असेल तर त्या टूल मॅगझिनचा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये 40 ते 100 पर्यंत आपण टूल स्टोरेज करू शकतो. त्याचे दोन टाईप आहेत, एक ड्रम टाईप, सेकंड चेन टाईप. टूल मॅगझिनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत की आपण टाइम वाचवू शकतो. एक्सेसिव्ह विअर मध्ये जर टूल खराब झाला तर नवीन आपण लगेच दुसरा घेऊ शकतो.
तसंच आपण टूल टॅरेट बघितलं. टूल टॅरेट काय करतं फक्त की जे काही टूल आहेत रिक्वायर्ड ते स्पिंडल पण न्यायला जो काय आर्म लागतो तो त्यांनी इलिमिनेट करून जे काय त्यांचं टूल टॅरेट आहे तेच असं सेट केलंय की तेच फक्त इंडायक्स केलं की फिरवलं की ते रिक्वायर्ड पोझिशनला जाते वर्कपीसच्या. त्याला कुठलाही आर्म लागत नाही की जो काही रिक्वायर्ड टूल आहे तो तिथून पिकअप करून स्पिंडल पर्यंत न्यायला. ठीक आहे. So advantages, time should be time we can reduce. Then for that turret and magazines, so we can use the automatic tool changer for changing the tool. So there should be some procedure. Then we have seen the pallets to how to climb the workpiece with the help of these pallets. So there are again two types: pallets with a hole and pallets with T slots. Okay. With the help of the automatic pallet changer, you can change the pallet at any time. This is one of the typical example of the rotary style pallet. Okay, so up till now we have seen this part of this tooling required for the CNC. So we will stop here. So in next lecture we will see the remaining part of this chapter. So I request to Yasa, please stop the recording.